एकतर संजय गायकवाड हा माझ्या मते बिंडोक आणि अशिक्षित असायला पाहिजे। कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेलं शिवाजी कोण होता हे पुस्तक वाचल्याच्या नंतरच कळतं की छत्रपती शिवरायांचे विचार त्याच्यामध्ये काय आहेत। परंतु ह्या आमदाराला कधी यांनी पुस्तक कधी वाचलंच नसेल, कोणतरी सांगितलं चौथी नापास का काय आहे तो, मग याला चौथी नापासाला पुस्तकच वाचता येत नसेल तर पुस्तकामध्ये काय लिहिलंय, उगं काहीतरी प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी आणि दादागिरी सत्तेचा माज म्हणावं लागेल याला, बाकी काही नाही। खरं तर ह्या बिंडोक आमदाराने धर्माची देवळं आणि देवळाचा धर्म हा प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेले पुस्तकं वाचले पाहिजे ना, कारण की तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांना मानतात। मग प्रबोधनकार ठाकरे ज्यांनी जी पुस्तकं लिहिली देवळाचा धर्म आणि धर्माची देवळं हे पुस्तक वाचल्याच्या नंतर त्या बिंडोक आमदाराला कळलं, परंतु कुठतरी गरीब माणसाला प्रेशर करायचं, दादागिरी करायची आणि विशेषतः ते पुस्तक 30 वर्षापूर्वी लिहिलेलं आहे आणि ते प्रकाशकांनी आता कुठतरी प्रकाशित करून काही ठिकाणी लोकांना वाचनात यावे यासाठी त्यांचा हेतू होता। आणि त्या हेतूच्या आड जर आमदार गायकवाड येत असतील तर नक्कीच माझ्या मते राज्याच्या गृह विभागाने अशा धमक्या देणाऱ्या आमदाराला यांचं निलंबन केलं पाहिजे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी यांचं निलंबन केलं पाहिजे आणि त्यांच्यावर गृह विभागाने तातडीने कारवाई केली पाहिजे। प्रत्येक वेळी कुठतरी दादागिरी आणि मारामारी घरात घुसून हाणू मारणाऱ्या संजय गायकवाडला त्याची लय अवकात असेल तर मी येतो, त्याच्या दारात येतो, हाणून दाखव म्हणा। विनाकारण गरीब माणसाला दादागिरी करायची, धमकवायचं आणि प्रेशर करायचं हे अतिशय चुकीचं आहे। ज्या संजय गायकवाडमध्ये खरंच धमक असेल तर मी त्याच्या दारात जातो, त्यांनी आमच्या सोबत बोलून दाखव, मग सांगू आणि समोरासमोरून त्याच्यात उत्तर द्यावं की तो पुस्तक त्यांनी वाचलंय का, त्या पुस्तकात काय आहे।